आहे ती अडचणीत बापासाठी धावून आलेल्या लेकाची, धनंजय मुंडे यांच्या मुलाची. आईकडूनच माझा बहिणीचा छळ व्हायचा असं शिशिव मुंडे यांनी म्हटलेलं आहे. धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडे यांना इंस्टाग्राम पोस्ट करून ही सगळी माहिती दिली आहे. आमचा बाप आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता असं देखील त्यानं म्हटलंय. आई त्रासलेली असायची, त्याचा वचपा आमच्यावर काढायची असं शिशिव मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतोय. शिशिव मुंडेनं एक पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये आमचा बाप आमच्यासाठी कधीच हानिकारक नव्हता असं म्हटलेलं आहे. माझा आणि माझ्या बहिणीचा छळ आई करायची असं त्यानं नमूद केलंय. आणखी तपशील आपण घेणार आहोत. प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून. धनंजय, या सगळ्याबाबत आता नेमकं काय म्हणता येईल? कारण थेट आता मुलगाच धावून आलाय बापासाठी असं म्हणता येईल. त्यांचं थेट म्हणणं आहे की शारीरिक आणि मानसिक त्रास माझ्या आईकडून होत होता, त्यालाच कंटाळून ते आम्हाला सोडून गेले. आम्हाला सुद्धा भावंडांना आईचाच त्रास होता असं सातत्यानं शिशिव मुंडे त्याच्या पोस्टमध्ये म्हणतोय. रिद्धी, एकंदरीत पाहिलं तर आधीच वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये अडचणीत असलेले धनंजय मुंडे आता आणखी एका गोष्टीमुळे अडचणीत आलेले आहेत. कारण की काल कुटुंब न्यायालयाने जो निकाल दिला त्यामध्ये त्यानंतर करुणा शर्मा मुंडे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली किंवा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांच्या मुलाने माध्यमांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जो गदारोळ झाला त्यानंतर त्यांच्या मुलाने म्हणजे शिशिव मुंडे याने एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आणि त्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हटलेल्या आहेत की माझे वडील जे आहेत धनंजय मुंडे ते सर्वोत्कृष्ट वडील नसतील, मात्र त्यांनी त्यांचा आम्हाला कधीही त्रास झाला नाही, कधी आर्थिक गोष्टीत कुठेही आम्हाला कमी पडलेली नाहीये. आणि अशातच आता त्यांनी एक गोष्ट सुद्धा म्हटली की माझा आणि माझ्या बहिणीचा छळ हा वडिलांनी नाही तर आईकडूनच झालेला आहे. या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टींवर त्यांनी काल त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेला आहे. मात्र या सगळ्या करुणा मुंडे म्हणतात की तो काल दबावात होता, त्याच्यावर त्याच्या वडिलांकडून दबाव होत होता, फोन येत होते त्याला बरेच आणि त्यामध्ये त्यांनी ही सगळ्या गोष्टी केल्याचा आहे. त्यात दुसरीकडे असं म्हटलं जातं की ते अकाउंट सुद्धा त्याचं नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी सध्या चर्चेत आहे. मात्र एकीकडे जी न्यायालयाने सांगितलेली 2 लाखाची पोटगी होती ती त्यासाठी आता पुन्हा करुणा शर्मा मुंडे ज्या आहेत त्या उच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहे. कारण की 2 लाखाच्या पोटगीने काही होणार नाही तर 15 लाख रुपये तरी किमान मिळायला हवे, यासाठी त्या उच्च न्यायालयात पुन्हा धाव घेणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि या सगळ्यामध्ये ज्यावेळेस माध्यम प्रतिनिधी पोहोचले तेव्हा तुम्ही मनोरंजनाचं आमच्या कुटुंबाला एक साधन बनवलेलं आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस या ठिकाणी येतात, माझ्या आईला कळत नाही काय बोलायचं नेमकं, असे विविध आरोप थेट शिशिव मुंडे यानेच त्याच्या आईवर केले. मात्र त्याचं मानसिक संतुलन सध्या ठीक नाहीये, त्याच्यावर दबाव आहे, त्याने का केलं हे माहित नाही. पण या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट अशी दिसून आली की धनंजय मुंडे म्हणजे वडिलांसाठी अर्थात मुलगा हा धावून आलेला पाहायला मिळाला. त्यांनी वडिलांची बाजू घेतली आणि थेट आईवर आरोप केले होते. मात्र आता या सगळ्यानंतर पुढे कशा पद्धतीने काय काय घडामोडी अजून होत आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. कारण की उच्च न्यायालयात त्या जात आहेत का, आणि जर उच्च न्यायालयात गेलं तर उच्च न्यायालयाचा निकाल पुढचा काय असेल, आणि आधीच अडचणीत असलेले धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अजून वाढ होणार का, या सगळ्याच गोष्टी आता बघाव्या लागणार आहेत. रिद्धी जी, धनंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.